नेहमीप्रमाणे मी 1 लिटर दूध आणलं गाईचं डेअरीमधून आणि ते तापवत ठेवलं. अर्धं दूध तापल्यानंतर मला कळलं की दूध नासलं आहे किंवा फाटलं आहे आणि मला प्रश्न पडला की ह्या दुधाचं मी काय करू. तर त्याची एक मी सुंदर अशी रेसिपी केली आणि ती इतकी सुंदर झाली की ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. फाटलेलं दूध मी असं एका मलमलच्या कपड्यावर ओतून त्याचा चक्का मी जो आहे तो सगळा बाजूला करून घेतलेला आहे. त्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि नंतर मग हा चक्का आपल्या नॉर्मल पाण्याने मी धुवून घेतलेला आहे. असं केल्यामुळे याच्यामध्ये जर काही वास वगैरे असेल तर तो सगळा निघून जाईल. स्वच्छ अगदी नॉर्मल पाण्याने मी हा चक्का जो आहे तो धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं सगळं पाणी मी पुन्हा एकदा हाताने दाबत दाबत काढून टाकलेलं आहे. यात आपल्याला जरा पण पाणी नको आहे. जेवढं शक्य असेल तेवढं सगळं पाणी याच्यातलं काढून टाकायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्याला छान असा हा चक्का भेटलेला आहे. हे बघा, तरी पण याच्यामध्ये थोडं पाणी आहे, अजूनही हा थोडा मऊ आहे. म्हणून मग मी याच्यावर एक वजन ठेवलेलं आहे. हे बघा, तर माझ्याकडे खलबत्ता होता बराच जडपैकी, तर तो मी याच्यावर ठेवलेला आहे 2 तासांसाठी आणि 2 तासानंतर बघू शकता याच्यातनं पुन्हा पाणी निघालेलं आहे. बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे. पुन्हा हाताने दाबत मी याच्यामध्ये जे काही पाणी होतं ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि एक घट्टसर असा चक्का आपल्याला इथं भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अगदी घट्टसर असा हा चक्का आपल्याला भेटलेला आहे. आता हा जो चक्का आहे तर तो मी काटेरी चमच्याने पूर्णपणे फाडून घेतलेला आहे. एक सेपरेट करून घ्यायचा. हे बघा, पूर्णपणे हा मी काटेरी चमच्याने मस्त असा फाडून घेतलेला आहे. सेपरेट करून घेतलेला आहे. नंतर मग मी चाळणीमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर नुसता मैदा किंवा नुसतं गव्हाचं पीठ असंही इथं वापरू शकता. आणि नंतर मग मी याच्यामध्ये हे जे आहे ते चाळून घेतलेलं आहे. पिठं जी आपण वापरतो ती चाळून घ्यायची, जेणेकरून नंतर जो पदार्थ आपण करतो तो खूप छान आणि फ्लफी होतो. आता ह्या चाळलेल्या पिठांमध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत अर्धा चमचा. नसतील तर तुम्ही नुसती लाल मिरची पावडर इथं वापरली तरी चालेल. आणि थोडी हिरवी कोथिंबीर आहे तर ती बारीक चिरून घातलेली आहे. इथं कोथिंबीरीची पानंच वापरायची, देठ वगैरे वापरायचे नाही आहे आणि बारीक चिरून घालायची. 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि हे सगळं मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे, जेणेकरून तेलाचं जे मोहन आहे ते या पिठाला खूप छान लागेल. मस्तपैकी सगळे जे जिन्नस आहेत ते पिठामध्ये मी छान असे चोळून घेतलेले आहेत. हे बघा, मस्त अगदी जिन्नस सगळे चोळून घ्यायचे पिठामध्ये. पिठाला सगळीकडे हे जिन्नस पसरले पाहिजेत असे मस्त एकत्र करून घेतलेले आहेत. हे बघा, छान असे सगळे जिन्नस आता पिठामध्ये एकत्र झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आपल्या नॉर्मल कणकेसारखं. आता याच्यावर थोडंसं तेल लावून मी पुन्हा एकदा हे मळून घेतलेलं आहे. आपण जशी कणिक मळतो तसंच सेम हे मळून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून हे 15 मिनिटासाठी मी तसंच ठेवून दिलेलं आहे. तर खूप छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. डो बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतोय कोथिंबीरी आणि चिली फ्लेक्समुळे. आता जो मगाशी जे आपण चक्का जो फाडून घेतला त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, अर्धा चमचा प्लेन लाल मिरची पावडर घातलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा मी याच्यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे. आवर्जून घाला, याने टेस्ट खूप छान येते. धणा जिरा पावडर 1 पाव चमचा घातलेली आहे आणि हा अर्धा कांदा आहे तर तो मी बारीक चिरून घातलेला आहे. कांदा पण आवर्जून घाला, खूप छान टेस्ट येते. आणि कोथिंबीर आहे सेम मगासारखीच बारीक चिरून घातलेली आहे. कसुरी मेथी पण थोडी इथं मी घातलेली आहे 1 पाव चमचा. ती हातावर मी थोडी क्रश करून घेतली आणि नंतर घातली, जेणेकरून पदार्थामध्ये त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येईल. आणि आता हे सगळं मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. हे बघा, मस्तपैकी आपल्या चक्क्याला हे सगळे जिन्नस आहेत ते लागले पाहिजेत असं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे इथं मसाले अजून तुम्ही ॲड करू शकता. आता मगाचा डो आहे तो पुन्हा एकदा मी छान अगदी मळून घेतलेला आहे. हे बघा, पुन्हा पीठ मळून घ्यायचं. पीठ जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढा तो पदार्थ खूप छान होतो. आणि त्याचा एक पेढा बनवून घेतलेला आहे. हे बघा, तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही याचे कमी लहान किंवा मोठे असे पेढे बनवू शकता. आणि तो पेढा मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि तो लाटून घेतलेला आहे. एक पुरीच्या आकारामध्ये मी याला लाटून घेतलेला आहे. हे बघा, पुरी एवढा आकार ह्याचा लाटून घ्यायचा. हे बघा, आणि नंतर मग मी याला पूर्णपणे तेल लावलेलं आहे. याच्यावर सगळं असं तेल लावून घ्यायचं ब्रशने.
सगळं तेल लावून झाल्यानंतर मी याला असं साईडने एकत्र एकत्र करून घेतलेलं आहे. जशी आपण कचोरी करतो तसंच सेम. आणि याला सील केलेलं आहे तिथल्या तिथेच, हे बघा. आणि पुन्हा गव्हाचं पीठ मी डस्ट केलं आणि आता आपण जशी आपली नॉर्मल चपाती लाटतो त्याप्रमाणे मी याला लाटून घेतलेलं आहे. जेवढा आपला चपातीचा थिकनेस असतो तेवढाच सेम याचा थिकनेस मी ठेवलेला आहे आणि सेम आपल्या चपातीप्रमाणे किंवा पोळीप्रमाणे मी याला लाटून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये जे आपण मगाशी सारण बनवून ठेवलं तर ते मी इथं सेंटरला पसरवलेलं आहे, हे बघा. मध्ये हे सारण जे आहे ते मस्तपैकी असं पसरवून घ्यायचं, हे बघा. आणि त्याची एक बाजू आहे ती आतल्या बाजूने मी फोल्ड केलेली आहे, ही बघा. एक बाजू आहे ती आतल्या बाजूने आणि दुसरी बाजू त्याच्यावरती फोल्ड केलेली आहे. मी याला असा त्रिकोणी आकार दिलेला आहे. आता ही बाजू जी आहे ती सील होण्यासाठी तिथं मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि ती बाजू पॅक करून घेतलेली आहे, जेणेकरून जेव्हा आपण गरम करू तेव्हा ते ओपन होणार नाही. पाण्याने चांगलं सील करून घ्यायचं, हे बघा. खालच्या बाजूने पण पाणी मी लावलेलं आहे आणि ती पण बाजू मी व्यवस्थित फोल्ड करून चांगली अगदी सील करून घेतलेली आहे. थोडं हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं म्हणजे सगळं सारण जे आहे ते छान अगदी आतमध्ये व्यवस्थित बसतं, हे बघा. छान असं व्यवस्थित हे सगळ्या बाजूने मी हे सील करून घेतलेलं आहे, हे बघा. मस्त एकदम सील झालेला आहे. आणि नंतर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा त्रिकोणी आकाराचा हा पराठा तयार झालेला आहे, हे बघा. त्याचा आउटर कवर पण किती सुंदर दिसतंय कोथिंबीर किंवा चिली फ्लेक्समुळे. तवा गरम केलेला आहे आणि त्याच्यावर मी हा आता शेकवून घेणार आहे. एक मीडियम गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूने मी छान अगदी हा पराठा शेकवून घेतलेला आहे. थोडं काविलत्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजू आहेत त्या छान एकदम शेकल्या जातात, हे बघा. खूप सुंदर असा हा पराठा तयार होतो. दोन्ही बाजू छान अगदी शेकवून घ्यायचा. शेकवताना मात्र गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवली पाहिजे आणि खूप घाई करायची नाही. एकदम मिडियम गॅस फ्लेमवर आरामात हा चांगला शेकवून घ्यायचा आहे. पराठा बघू शकता तुम्ही खूप छान फुललेला आहे. आपण जेव्हा पहिला छोटी पुरी करून त्याच्यावर तेल लावून जो फोल्ड करून घेतला तर त्या गोष्टीमुळेच हा पराठा आहे तो खूप छान फुलतो. आता त्याच्या साईडच्या कड्या मी अशा उभ्या करून त्या पण व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत किंवा शेकवून घेतलेल्या आहेत. त्याच्या सगळ्या कडा आहेत त्या मस्त शेकवून घेतल्या. मस्त एकदम फुललेला असा हा सुंदर असा हा पराठा इथं तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी मी बटर लावलेला आहे. तुम्ही हवं तर इथं तूप पण वापरू शकता, हे बघा. आणि दोन्ही बाजू व्यवस्थित मी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. मस्त एकदम बटर लावलेला आहे. बटरमुळे या पराठ्याची चव आहे ती खूप छान लागते. खूप अप्रतिम चवीला हा पराठा लागतो. मी जेव्हा घरी केला तेव्हा मुलांनी एकदम फस्त केला. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आता तुमच्याकडे जर कधी नासलेलं दूध असेल किंवा फाटलेलं दूध असेल तर ते कधीही वाया जाणार नाही जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर. बघू शकता खूप सुंदर असे हे पराठे तयार झालेले आहेत. एकदम अप्रतिम चवीला लागतात. जर तुमच्याकडे कधी दूध नासलं किंवा फाटलं तर ही रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा. खूप सुंदर अशी अप्रतिम चवीची अशी ही रेसिपी तयार होते. एक पराठा खाल्ला तरी जेवणाची गरज भासत नाही, एवढं पोट भरून जातं. इतकी सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आणि चवीला पण तितकीच भन्नाट लागते, हे बघा. खूप सुंदर असा पराठा तयार झालेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला पण तितकाच अप्रतिम असतो. ते बघा तुम्हाला ओपन करून दाखवते. आतमधचं फिलिंग पण बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे. चवीला पण तितकाच अप्रतिम. तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. बघा आतमधचं फिलिंग पण खूप छान अगदी बसलेला आहे. खूप सुंदर असा हा पराठा आपला आता इथं तयार झालेला आहे. फिलिंग पण आतमधचं बघू शकता किती टेम्पटिंग दिसतं आहे. तर सुंदर असे पराठे कधी दूध नसलं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. तुमचं सबस्क्रिप्शन हे आमच्यासाठी एक वरदान आहे. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.